एक मोठी बातमी येते सुरुवातीला म्हणजे सोलापूरमधून। सोलापूरमध्ये लग्नात मंगलाष्टका सुरू असतानाच वराड्यांना झोडपून काढण्याचा प्रकार घडलाय। लग्न मंडपात वराड्यांची धुलाई करण्यात आली आहे। बार्शी तालुक्यातील पिंपळगाव मधील ही घटना आहे। लग्नाच्या वरातीत मुलांच्या नाचण्यावरून भांडण झालं आणि त्यावरून वराड्यांना झोडपण्यात आले। यात 7 ते 8 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे, चिंताजनक आहे। काही जणांचा जमाव हा लग्न सुरू असलेल्या ठिकाणी आला आणि त्याने अचानक वराड्यांना मारहाण सुरू केली। हॉल बाहेर असलेल्या कारच्या काचा देखील त्यांनी फोडल्या आणि तिथून या हल्लेखोरांनी पळ काढला। या प्रकारानंतर नातेवाईकांनी पांगरी आणि बार्शी पोलिसांना माहिती दिली आहे। या सगळ्या प्रकाराने वधूवरांना विवाहानंतर एकत्रपणे जेवण करण्याऐवजी दवाखाना गाठण्याची वेळ आली। सोलापूरमध्ये लग्नात मंगलाष्टका सुरू असतानाच वराड्यांना झोडपून काढण्याचा हा सगळा प्रकार घडला। अधिक माहिती जाणून घेऊया आमचे सोलापूरचे रिपोर्टर प्रवीण सकपाळ याच्याकडून। प्रवीण, आपण बघतोय की मंगलाष्टका सुरू असतानाच वराड्यांची अशा पद्धतीने धुलाई करण्यात आली आहे। ज्या हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे, ज्यांनी वराड्यांना मारलेला आहे, ते कोण होते, काही कळलंय का? प्रवीण, माझा आवाज ऐकू येतोय? आपण पुन्हा एकदा आमचे रिपोर्टर प्रवीण यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया, पण त्याआधी पुन्हा एकदा आपण ही बातमी बघूया। ती म्हणजे सोलापूरमध्ये लग्न सुरू असताना, मंगलाष्टका सुरू असताना, एक अत्यंत महत्त्वाचा खरं तर विधी सुरू असताना वराड्यांना झोडपून काढण्याचा सगळा प्रकार घडलेला आहे। बार्शी तालुक्यातल्या पिंपळगाव मधली ही घटना आहे। लग्नाच्या वरातीत मुलांच्या नाचण्यावरून भांडण झालं आणि त्यावरूनच वराड्यांना झोडपून काढण्यात आल्याची माहिती आपल्याला समजते। या सगळ्या प्रकारात 7 ते 8 जण जखमी झाले, तर एकाची प्रकृती ही चिंताजनक आहे। काही जणांचा जमाव हा लग्न सुरू असलेल्या ठिकाणी आला आणि त्यानंतर त्या जमावाने या वराड्यांना मारहाण करायला सुरुवात केली। हॉल बाहेर ज्या गाड्या उभ्या होत्या त्या गाड्यांच्या काचा देखील या हल्लेखोरांनी फोडल्यात आणि तिथून त्यांनी पळ काढलेला आहे। या सगळ्या प्रकारानंतर नातेवाईकांनी पांगरी आणि बार्शी पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली आहे। त्यांनी पोलिसांना ही सगळी माहिती सुद्धा सांगितलेली आहे। आपण ही दृश्य बघू शकतोय आणि या सगळ्या प्रकाराने एक मात्र नक्की झाले की वधूवरांना विवाहानंतर एकत्रितपणे जेवण करायचं होतं, पण ते जेवण करण्याऐवजी त्यांना अक्षरशः आपल्या सर्व नातेवाईकांना घेऊन दवाखाना गाठण्याची वेळ आलेली। अत्यंत गंभीर असा प्रकार बार्शी तालुक्यातील पिंपळगावमध्ये घडलाय। तर नवी मुंबईतील कोपरखैरण्यात पोलिसांवर हल्ला झाला। हळदीसाठी लावलेला डीजे बंद करण्यासाठी बुधवारी रात्री पोलीस गेले होते, त्यावेळी त्यांच्या शाब्दिक चकमक झाली आणि त्याचं पर्यवसन हे हाणामारीत झालं। यात 2 पोलीस जखमी झालेत, तर नवरदेवाच्या कुटुंबातील 3 जण जखमी झालेत। कोपरखैरण्यातील सेक्टर 19 मधली घटना आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 अटक केली आहे।